बारामतीच्या पोटनिवडणुकीवरून राजकीय वर्तुळात आता खळबळ उडाली आहे, ज्यात मवियामध्येच आता अंतर्गत धुसफूस सुरू झाली असल्याचं दिसतंय। मित्र पक्ष असलेल्या काँग्रेसनेच आता शरद पवारांचा पक्ष भाजप सोबत आहे की मवियात असा प्रश्न उपस्थित केलाय। त्यामुळे शरद पवार यांच्या पक्षाची भूमिका नेमकी काय आहे यावरून महाविकास आघाडीतच संभ्रम निर्माण झालाय आणि या संभ्रमाला आणखीन ठिणगी दिली ती विजय वडेट्टीवार यांच्या वक्तव्याने। खरं तर बारामतीची पोटनिवडणूक बिनविरोध होणार होती असं वाटत होतं, पण आता काँग्रेसने तुतारीने उमेदवार द्या नाहीतर आम्ही देऊ असं सांगत सगळं गोंधळात टाकलंय। शरद पवारांचा पक्ष भाजप सोबत गेलाय की मवियातच आहे, वडेट्टीवारांनंतर आता काँग्रेस पदाधिकाऱ्यांनी देखील आग ओकली असल्याचं दिसतंय। त्यामुळे हे नेमकं प्रकरण काय आहे सविस्तर समजून घेऊयात या व्हिडिओच्या माध्यमातून। दरम्यान चॅनलवर नवे आला असाल तर चॅनलला सबस्क्राइब तर कराच, त्यासोबतच आमचं नवं व्हॉट्सअप चॅनलही सुरू झालंय। त्यात तुम्हाला सगळ्या अपडेट्स, दिवसभरातील सर्व व्हिडिओजच्या लिंक आणि बातम्या एकत्र पाहायला मिळणार आहेत। त्यामुळे आम्हाला व्हॉट्सअपवरही फॉलो करायला विसरू नका आणि याची लिंक तुम्हाला बायोमध्ये मिळेल। तर विषयाला लगेचच सुरुवात करूयात। जसं की आपल्याला माहिती आहे, दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान अपघातानंतर बारामती आणि राहुरी या दोन विधानसभा जागा रिक्त झाल्यात। त्यावर केंद्रीय निवडणूक आयोगाने 23 एप्रिलला मतदान आणि 4 मे रोजी निकाल जाहीर होणार असं सांगितलं, ज्यात महायुतीकडून अजितदादांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांना बारामतीत उमेदवारी मिळतेय। एवढंच नाही तर शरद पवार गटाच्या राष्ट्रीय कार्याध्यक्षा सुप्रिया सुळे यांनी स्पष्ट सांगितलं की बारामतीत आम्ही उमेदवार देणार नाहीये, सुनेत्रा वहिनींविरुद्ध लढण्याचा प्रश्नच येत नाही। मवियाचीही हीच भूमिका आहे। याचा अर्थ शरद पवार गट सुनेत्रा पवार यांना विरोध करणार नाहीये असं दिसत होतं। त्यामुळे सहानुभूतीच्या लाटेमुळे बिनविरोध निवडणूक होईल असं वाटलं होतं, मात्र तसं काही होईल असं वाटत नाही आता। कारण काँग्रेसचे विधिमंडळ पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी कालच मोठं विधान केलंय। ते म्हणालेत की शरद पवार गट तयार नसेल तर काँग्रेस त्या 2 जागांवर लढण्याचा विचार करेल। सुप्रिया सुळेंची भूमिका आम्हाला मान्य नाही। महाविकास आघाडीत अजून औपचारिक चर्चा झालेली नाहीये, पण आम्ही विचार करू। इतकंच नाही तर ते पुढे असंही म्हणालेत की पवार विरुद्ध पवार निवडणुका यापूर्वीही झाल्यात। विलिनीकरणाच्या वेळी काँग्रेसची चर्चा झाली नव्हती, आता निवडणुका येत आहेत तर आम्ही शांत बसणार नाही। वडेट्टीवारांपाठोपाठ आता काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी देखील त्यांची भूमिका मांडली आहे। ते म्हणालेत की बारामती निवडणूक लढण्याची आमची तयारी आहे। बारामतीत तुतारीने उमेदवार द्यावा, अन्यथा आम्ही उमेदवार देऊ असं काँग्रेसचं म्हणणं आहे। राष्ट्रवादीमुळे बारामतीत काँग्रेस वाढली नसल्याची खदखद काँग्रेसने यावेळी बोलून दाखवली आहे। राष्ट्रवादीने अनेक वेळा युती करून काँग्रेसला वाऱ्यावर सोडलं असल्याचा आरोपही काँग्रेस पदाधिकाऱ्यांनी यावेळी केला। तसेच सुप्रिया सुळे आणि शरद पवारांच्या भूमिकेवर सडकून टीका देखील केली आहे। तसंच भाजपवर देखील यावेळी त्यांनी निशाणा साधलाय। शरद पवारांचा पक्ष भाजप सोबत आहे की मवियात असं म्हणत आम्ही लोकशाही जिवंत ठेवण्यासाठी निवडणूक लढवू असं काँग्रेस पदाधिकारी सांगतात। याच दरम्यान आता शरद पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी बारामती पोटनिवडणुकीबाबत आपली भूमिका पुन्हा एकदा स्पष्ट केली आहे। पत्रकारांनी सुप्रिया सुळेंना बारामतीच्या पोटनिवडणुकीबाबत प्रश्न विचारला। यावर आम्ही बारामतीची जागा लढणार नाही आहोत, विषयच येत नाही। मी याआधी देखील सांगितलंय, सुनेत्रा वहिनींच्या विरोधात उमेदवार देण्याचा प्रश्नच येत नाही। महाविकास आघाडीचीही बारामती विधानसभा पोटनिवडणुकीसाठी उमेदवार देण्याची कुठलीही भूमिका नाही असं सुप्रिया सुळेंनी सांगितलंय। खरं तर मवियाच्या नेत्यांमध्ये अजूनही औपचारिक चर्चा झालेली नाहीये। त्यातच वडेट्टीवार आणि पदाधिकाऱ्यांच्या वक्तव्याने सगळं चित्र बदललंय। त्यामुळे आता मवियाच्या बैठकीत काय ठरतं हेही बघणं तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे। तुम्हाला काय वाटतं, काँग्रेस खरंच उमेदवार देतील का की शेवटी मवियात समझोता होईल? हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि अशाच माहितीपूर्वक व्हिडिओ बघण्यासाठी लगेचच सबस्क्राइब करा प्राईम टाइम महाराष्ट्राला।